एक वेळेस जेवले नाही तरी चालेल, पण उन्हाळ्यात हा एक ग्लास ज्यूस नक्की प्या. कारण हा असा नैसर्गिक एनर्जी ड्रिंक आहे, तो शरीराला आतून थंडावा आणि ताकद देतो. इतका पॉवरफुल ज्यूस आहे. इतका पॉवरफुल ज्यूस तुम्ही कधी बनवलाय का? या ज्यूस मध्ये एकही साखरेचा अंश नाही. त्याचबरोबर बीट, गाजर, सफरचंद आणि संत्र, लिंबू फक्त कलरफुल नाही तर आरोग्यदायी शरीरासाठी वरदान आहे. डायबिटीज वाल्यांसाठी तर योग्य आहे आणि यामध्ये साखरेचा जरा सुद्धा वापर केलेला नाही बरं का. वजन कमी करण्यास तर योग्यच आहे. त्याचबरोबर जीवाला थंडावा आणि ताकद देणारा हा ज्यूस उन्हाळ्यातच नाही तर वर्षाचे 12ही महिने फायदेशीर ठरतो. वजन कमी करण्यास मदत करतो. रक्तवाढ, हिमोग्लोबिन, उन्हाळ्यात थंडावा, स्किनसाठी चांगला, चेहऱ्यावरही ग्लो येतो. त्याचबरोबर पचनासाठीही चांगला आहे. जर तुम्हाला उन्हाळ्यात योग्य आहार घेऊन तुम्ही जर डाएट करत असाल तर तुमच्यासाठी हा ज्यूस फायदेशीर ठरतो. आणि लिंबूमुळे डिटॉक्स फील. मंडळी, तुम्हाला बीटाचं महत्त्व माहितीच आहे. असा तर बीट आपण खाल्ला जात नाही. शरीरामध्ये अजिबात ताकद नाही, हिमोग्लोबिन कमी, रक्त कमी असेल तर नक्की बीटाचा वापर करा. बीटामुळे रक्त तर वाढतंच पण चेहऱ्यावर ग्लो देखील येतो. तुम्हाला तर माहितीच आहे, उन्हामुळे खूप थकवा जाणवतो आणि अजिबात जेवायचीही इच्छा नसते. पाणी पिऊन पिऊनच पोट भरलं जातं आणि जेवण नसल्यामुळे पूर्ण शरीराला थकवा येतो. अशा वेळेला रोज तुम्ही अगदी हा ज्यूस एक ग्लास घेतला तर शरीरातील थकवा कमी होतो, नैसर्गिक एनर्जी भेटते. संत्र, लिंबू, सफरचंदामुळे शरीराला नैसर्गिक साखर मिळते, प्लस एनर्जी टिकते. बीटामुळे रक्तभिसरण सुधारायला मदत होते. ही सगळी फळं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. गरमीमुळे ना पाणी पिऊनच पोट भरतं आणि जेवणही जात नाही. अशा वेळेला पोटभरीचा हा एकदा ज्यूस घेतला की जेवण पचण्यास आणि जेवण जाण्यासही मदत होते. फक्त उन्हाळ्यामध्ये नाही तर हा ना 12ही महिने ज्यूस घेणं योग्य आहे. आता बीटावरचं मी साल काढून घेत आहे. यामध्ये आपल्याला साखर वगैरे काहीच घालायचं नाही, पण ज्यूस ना चवीला खूप छान होतो. घरातल्या प्रत्येकासाठी हा ज्यूस एक नंबर आहे. लहान मुलांपासून मोठेही 100% खात्रीने सांगते आवडीने पितील. कारण याला चव आणण्यासाठी आपण साखरेचं नाही तर या सफरचंद किंवा संत्र, गाजर याचा गोडवा देणार आहोत. खूप छान चवीला होतो. एकदा नक्की करून पहा. उन्हाळ्यात आपलं शरीर आतून कोरडं पडतं, त्याचबरोबर थकवा, डोकेदुखी, ज्यूसमुळे ना शरीराला ताकद भेटते आणि एनर्जी भेटते. या ज्यूसने ना पोट अगदी भरल्यासारखं वाटतं. ज्यूस बरोबर थोडीफार माहितीही सांगितली आहे मी. हा ज्यूस ना अगदी रोज सकाळी आम्ही घेतोच. अंगामध्ये अजिबात रक्त नाही, हिमोग्लोबिन कमी असेल तर बीटचा ज्यूस आपल्याला आवर्जून घेतला पाहिजे. बीटाच्या वरचं साल काढून झालेलं आहे. आता आपल्याला हे सगळी फळं कट करून घ्यायची आहेत. फळं तर आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्या ॲपलच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. आता हा मिक्सरच्या ज्यूसच्या भांड्यामध्ये मी हा ज्यूस करणार आहे. तुमच्याकडे ज्यूसचं जर अगदी वेगळं भांडं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. सफरचंदाच्या बिया काढून टाकल्याने अशा फोडी करून घेतल्या आहेत. त्याचबरोबर गाजराच्या वरचंही साल काढून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे अनेकदा पाणी पिऊन पिऊनच पोट भरतं, जेवायची इच्छा राहत नाही. जास्त महत्त्वाचं म्हणजे या ज्यूसमुळे काय फायदा होता तुम्हाला सांगणार आहे. उन्हामध्ये बघा आपल्याला किती त्रास होतो, जास्त घाम येतो, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं. थकवा, चक्कर, डोकेदुखी, उकाड्यामुळे एनर्जी कमी होते, तर कधी कधी डिहायड्रेशन, आणि या सगळ्यावर हा एकच ज्यूस फायद्याचा आहे. म्हणून सांगते मंडळी, एक वेळ जेवण नाही केलं तरी चालेल, पण हा ज्यूस एकदा नक्की करून पहा. ते सफरचंदच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर बीटही मी बारीक कापून घेतलेला आहे, म्हणजे बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर मला इथं संत्र्याच्याही बिया काढून छान अशा फोडी करून घेणार आहे. गाजरही आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. गाजराच्या वरचं साल काढून घेतलं आहे अशा पद्धतीने आणि ह्याच्या स्लाइस करून घेतलेले आहेत मी छोटे छोटे. यामध्ये आपल्याला काही साखरेचा वापर करायचा नाही, तरी पण नैसर्गिक ह्या फळांमुळे छान असा गोडवा येणार आहे, नैसर्गिक साखर भेटणार आहे या ज्यूसला. त्याच गोडव्यामध्ये हा लिंबाचा रस एक नंबर कॉम्बिनेशन आहे, खूप छान चवीला लागतो. साखरची गरजही भासत नाही. जर तुम्हाला आणखीन फळं यामध्ये वाढवायचे असतील तर वाढवू शकता. तसं तर तुम्ही इथे द्राक्ष, डाळिंब जर तुम्हाला हवे असेल तर, नाहीतर एवढ्याच फळांनी हा ज्यूस छान होतो. किंवा बघा उन्हाळ्यामध्ये कलिंगड, काकडी यासारखे ज्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो ती फळं तुम्ही ॲड करू शकता. मिक्सरचं भांडं घेतलं, भांड्यामध्ये ही कट केलेली सगळी मी फळं टाकलेली आहेत. हे भांडं मोठं असल्यामुळे यामध्ये सगळी फळं बसलेली आहेत. सगळ्या फोडी यामध्ये घातल्या आणि आता यामध्ये 1-2 ग्लास मी पाणी घालणार आहे. छोटे 2 ग्लास आहेत, तुम्ही एखादा ग्लास घालू शकता. आणि हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला.
थोडंफार पाणी नंतर ॲड करू शकतो, पण हे बारीक होण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालून मस्त असं बारीक करून घेतलं. कारण ह्याची पूर्ण आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. ही अशीच पेस्ट होऊ शकत नाही पाण्याशिवाय, म्हणून पाणी घातलं आणि हे बघा अशी छानसर दाटसर पेस्ट आपली तयार झाली आहे फळांची. सगळी फळं छान अशी एकसारखी बारीक झाली आहेत. एकसंध ज्यूस झाला आहे आपला. सगळं व्यवस्थित एकसारखं बारीक करून घेतलं आहे. आता काय करणार, एका गाळणीने हे सगळं गाळून घेणार आहे मी. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम करा. आता हे चमचेच्या साहाय्याने व्यवस्थित हलवून ह्याचा ज्यूस व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचा आहे. तुम्ही वस्त्रगाळही करू शकता. आता हे सगळं ह्याचा ज्यूस आपल्याला काढून घ्यायचा आहे. फक्त आपल्याला ह्याचा चोथा ठेवायचा आहे. हे बघा आपला मस्त असा दाटसर हा ज्यूस तयार झाला आहे. आता ह्या राहिलेल्या चोथ्यामध्ये म्हणजे जो राहिलेला अर्क आहे फळांचा, त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून परत हातानेच दाबून व्यवस्थित हा रस काढून घेणार आहे फळांचा. या पद्धतीने यामध्येच अगदी थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित गच्च असं मी दाबून मस्त असा रस ह्यातला काढून घेतला आहे. जर तुम्हाला गाळायचं असेल तर गाळू शकता, नाही गाळला तर तुम्ही असाच रसही पिऊ शकता. खूप छान लागतो असाही. पण मी या पद्धतीने अनेकदा बघा व्यवस्थित सगळं गाळून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यालाही थोडंफार अर्क लागला होता, त्यामध्ये पाणी घातलं आणि बघा असं गाळून घेतलं. छान असा एवढा आपला ज्यूस झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला हा लिंबू पिळून घ्यायचा आहे. एक अख्खा लिंबू मी पिळून घेतलेला आहे. आता या ज्यूसला आणखीन छान अशी चव आणण्यासाठी आपल्याला काय करायचं ते मी सांगणारच आहे तुम्हाला. हे बघा थंडगार ज्यूस आपला झाला आहे. यामध्ये तुम्ही बर्फ वापरू शकता जर उन्हाळ्यात तुम्हाला प्यायचं असेल तर. अशा पद्धतीने मी लिंबू छान असा एक पिळून घेतलेला आहे. साखर काय अजिबात आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे. तरीही तुम्हाला जर साखर घालायची असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा नाही घातलं तरी हा ज्यूस खूप छान चवीला लागतो. तुम्ही एकदा मी सांगते म्हणून या पद्धतीने करून बघा. अजिबात साखर घालायची गरज नाही. कारण तुम्हाला सांगते ॲपल आणि संत्र, गाजर याचा नैसर्गिक गोडवा या ज्यूसमध्ये उतरला आहे किंवा बीटही गोडच असतं. थोडासा संत्र्याचा गोडसरपणा, आंबटपणा किंवा लिंबू आपण पिळला आहे त्याची चव एक नंबर लागते. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर छान असं एकजीव करून घेतलं आहे. आता यामध्ये काहीही घालायची गरज नाही. थंडगार असा ज्यूस करून ठेवायचा. उन्हाळ्यामध्ये 1 ग्लास हा ज्यूस खूप आरोग्यासाठी, शरीरासाठी महत्त्वाचा आहे. नैसर्गिक पॉवरफुल ड्रिंक आपला तयार आहे. हवं असल्यास तर तुम्ही थोडंसं चाट मसाला भरभरून घेऊ शकता ज्यूस पिताना. म्हणजे अगदी चाट मसाल्यानेही खूप छान चव येते. हा ज्यूस उन्हाळ्यातच नाही तर दररोज सकाळी 1 ग्लास 12ही महिने घेतल्याने शरीरातील होणारे बदल पाहून तुम्हीही थक्क व्हाल. रक्त कमी आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, डायबिटीजचा त्रास असेल त्यांनी तर आवर्जून हा ज्यूस घ्यावा. हा ज्यूस एवढा फायद्याचा आहे की दररोज 1 ग्लास घेतलात दवाखान्याची पायरी देखील चढणार नाही. खात्रीने सांगते. तर मंडळी आपण असाच बीट खात नाही किंवा खाल्लाही जात नाही तो. आणि आता बीटापासून बरेच असे पदार्थ केले जातात. त्याची ही रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या इतर मंडळींना ही रेसिपी शेअर करा. सगळ्यांना उपयोगी पडणारी रेसिपी आहे. अगदी रोजच नाही पण आठवड्यातून 1-2 वेळा जरी ज्यूस घेतलात तर शरीरासाठी उपयुक्त आहे. आरोग्यदायी जीवन जगा आणि आजाराला करा राम राम. धन्यवाद.